बघून घेईल. तुमची एकाचीही झोपडपट्टी हटणार नाही, झोपडपट्टी तुटणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आज 2008 पासून तर 2010 पर्यंत मी इथल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळेत 2 वर्ष मोफत कोणतेही फी न घेता, कोणतेही चार्जेस न घेता मोफत इथल्या शाळेत शिकवत होतो. तुम्हाला सर्वांना ही गोष्ट माहीत असेल. पण इथल्या नगरसेवकाला ती गोष्ट बघवली नाही. त्यांनी त्या शिक्षकांवर, तिथल्या प्रिन्सिपलवर दबाव आणलं की त्या विद्यार्थ्याला इथे शिकवायला बोलवायचं नाही, नाहीतर तुमची नोकरी घालवेन, तुमच्यावर केस करेन, तुमचं काम तुम्ही करायचं, इथल्या बाहेरच्या मुलाला शिकवायला बोलवायचं नाही. जर तो इथल्या लहान मुलांची, चिमुकल्यांची, जे मतदार सुद्धा नाही, त्यांची प्रगती बघू शकत नाही, तर ते आयरे गावाची प्रगती काय बघतील? आज साहेब तुम्हाला इथली दुरावस्था सांगतो. एकही रस्त्याचं डांबरीकरण झालेला नाही. जे होतो फक्त ते पॅचेस लागतात. झोपडपट्टीत जर 10 मिनिटापेक्षा पाणी येत नाही, पाणी स्टोअर करण्यासाठी जागा नाही, जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले, या सर्व समस्या 1-1.5 वर्षात सॉल्व्ह होऊ शकल्या असत्या. त्या ते 10 वर्ष करू नाही शकले. आणि आता कोणत्या जीवावर मत मागते असं एक काम त्यांनी आपल्याला दाखवून द्यावं. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही स्मार्ट सिटी घोषित झाली आहे. स्मार्ट सिटी म्हणजे जगातल्या सर्व सुखसुविधा आपल्या पायाशी येतील. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, एम्प्लॉयमेंट असेल, ग्रोथ सेंटर असेल, जॉब फॅसिलिटीज असतील, या सर्व सुविधा आपल्याला उपलब्ध असतील. पाणी पुरवठा असेल, सर्व गोष्टी या स्मार्ट सिटीमध्ये आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल या स्मार्ट सिटीच्या सर्व सुखसुविधा तुमच्या दाराशी यावा, ही विकासाची गंगा आपल्या दाराशी यावी, तर एकदा इथल्या स्थानिक उमेदवाराला, एकदा इथल्या सुशिक्षित व्यक्तीला एक संधी द्या. तुमचे सर्व प्रश्न तिथे भांडायला लागलं तरी चालेल, मी सर्व प्रश्न मार्गी लावेन, असं तुम्हाला शब्द देतो. माझे मित्र जेव्हा कधी मला भेटायला वॉर्डात येतात, शाळेतले असतील, कॉलेजचे असतील, ते एक गोष्ट मला विचारतात, अरे तू व्यवस्थित सेटल्ड आहेस, तू आयरे गावात कशासाठी राहतो, बाहेर का नाही कुठे राहिलाय? तर थोडंसं वाईट वाटतो. पण त्यांना एक गोष्ट मी सांगतो, मला जर इथल्या नागरिकांनी एक संधी दिली तर हा आयरे गाव असा करेन, एवढा याची कायापलट करेन की 5 वर्षानंतर तुम्ही सांगाल की मंदार आम्हाला आयरे गावात राहायला यायचंय.